नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक एक नवीन टॉपिक आहे, तो तुम्हाला खूप म्हणजे खूप जास्त आवडणार आहे। आणि जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करून जा चॅनलला। तर आपण बोलणार आहोत आज यूट्यूबवर नवीन ट्रेंड चाललाय की सोशल मीडियावर भांडणी करण्याचा, त्या विषयात बोलणार आहोत आपण आज। तुम्हाला कळालंच असेल लगेच मी कोणाविषयी बोलते। तर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी बोलते गणेश शिंदे आणि वाकचोरे फॅमिलीबद्दल। गणेश शिंदे तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना कोण आहे असं। त्याने लोकांना किती खोटं बोलले असेल लोकांना। त्याने बायकोच्या डिलिव्हरीसाठी पैसे घेतलेत, त्याने बहिणीचे व्ह्यूज वाढवण्यासाठी बहिणीशी भांडण केली। आता मोठ्या बहिणीचे व्ह्यूज वाढवायचे तर मोठ्या बहिणीशी दोघं भाऊ बहिणी भांडण करतायत। आधी फक्त बहिणींची भांडण चालू होती, आता हा गणेश शिंदेनेही मध्ये उडी मारलेली आहे। तर या लोकांना काय वाटतं की सोशल मीडियावर भांडणं करून लोकांना एंटरटेनमेंट होईल आणि आपले व्ह्यूज वाढतील। व्ह्यूज तर त्यांचे वाढतात, पण त्यांची बदनामीही किती होते हे त्यांना अक्कलीचा पत्ता नाही आहे। आणि राहिली गोष्ट अजून वाकचोरे फॅमिलीची। वाकचोरे फॅमिलीमध्येही तीच कंडिशन चालू आहे। कंडिशन म्हणजे दोघं भाऊ संदीप वाकचोरे आणि विनायक वाकचोरे, दोघांचे चालले भांडण। पब्लिक खूप एंटरटेनमेंट होऊन बघते त्यांची भांडण। मला तर वाटतं काय व्हिडिओ बघताना काय पॉपकॉर्न वगैरे घेऊन बसता की काय काय माहिती। तर आपण बोलूया त्यांची भांडण कशावरून झाली तुम्हाला सांगते मी, जर कोणाला माहिती नसेल तर। एक सिंपल कारणावरून, ते कारण म्हणजे बड्डेचा केक भावाने तोंडाला लावला, या कारणामुळे त्यांची भांडण झाली होती। आणि विनायकने संदीपला मारलं त्या कारणावरून। तुम्हाला मध्ये मध्ये थोडाफार आवाज येईल, आरूसा आवाज येतो, थोडा इग्नोर करा। बाकी आपण व्हिडिओ कंटिन्यू करू। विनायकने लगेच संदीपलाही मारला आणि स्वतःच्या बायकोलाही मारला। विनायकने बायकोला मारला, यावर त्यांची भांडण संपली नाही। दुसऱ्या दिवशी विनायकची बायको आपल्या सासूला सांगायला गेली, म्हणजे तिच्या सासूला, माझ्याने। तुम्ही म्हणणार माझ्या सासूला कुठून सांगायला गेली? तिच्या सासूला सांगायला गेली भांडण, आमची अशी भांडण झाली। तर एखादी बाई कशी जाईल, गुपचूप जाईल सासूला सांगून देईल आमच्या ह्या कारणाने भांडण झाली आई, बस विषय मिटला। दीडशानीला तसं नाही करायचंय, व्हिडिओ काढत काढत गेली मस्त। आणि तिथं होती भूमी वाकचोरे, संदीपची बायको। तर तीही मध्ये मध्ये बोलायला लागली। ह्याच कारणाने, व्हिडिओ काढण्याच्या कारणाने त्यांची खूप मोठी भांडण झाली। भांडण झाल्याने त्यांची आईही त्यांची अशी की मुलांना समजवायला पाहिजे, भांडण नका करू, की काय मी एकच आईचे भाऊ, एकच आईचे मुलं आहेत, मला सगळे सारखे आहेत। आईने सांगावं ना असं। आई म्हणते मी तुमच्यात काहीच बोलणार नाही। पोरं लागले जास्त भांडण करायला, सोशल मीडियावर त्यांची भांडणं यायला लागून गेली। यांचे नातेवाईक, यांना थोडंही वाटत नाही की आपले नातेवाईक बघत असतील, आपले रिलेटिव्ह बघत असतील तर काय म्हणत असतील, हे त्यांना काय वाटत नाही। आणि यांच्या बायकांना कमेंटमध्ये एवढं घाण बोललं जातंय। संदीपला बायकोचा बैल म्हटला जातोय, भूमीला म्हैस म्हटलं जातंय, विनायकला काय म्हणतात तर ऋतूला काय म्हणतात, खूप काय काय म्हटलं जातंय, पण तरी यांना काही वाटत नाही। आणि तो आदित्य तर आदित्यच आहे, तो फक्त व्हिडिओमध्ये हा बस एवढंच म्हणतो, हो नक्की हो खरंय एवढंच म्हणतो तो, त्याला याच्याशिवाय काहीच येत नाही। तर माझं सांगण्याचं कारण हे। आणि त्यांचे तुम्ही थंबनेल बघा, एवढ्या 8-15 दिवसापासून त्यांचे थंबनेल सारखेच आहे। त्यांच्या थंबनेलमध्ये बघा, तुम्हाला या साईडला लावून देते मी, या साईडला लावून देते बघा मी त्यांचे थंबनेल, तुम्हाला वाचून घ्या काय काय म्हणतात काय काय नाही। सेम गोष्ट गणेश शिंदेच्या घरी पण चालली, तो टॉपिक तर सोडा बाजूला। आणि यांचं आता घर सोडून गेलं तर घर सोडून गेले तर आपण आपले नवीन घर तयार केले, आपण कामाला लागावं। तुम्ही तुमचा संसार बघा आणि तुम्हीही तुमचा संसार बघा, यात यांचं थांबत नसतं, समजलं का? मला तर वाटलं। आणि तो संदीप वाकचोरे काय म्हटला होता की उद्यापासून माझे व्हिडिओ येणार नाहीत। 2 दिवसात त्याचे 3 व्हिडिओ पडून गेले, तर लोकांनी काय समजायचं? आणि दुसऱ्याच दिवशी विनायक वाकचोरे म्हणतो की उद्यापासून माझे व्हिडिओ येणार नाहीत। मध्ये मध्ये आवाज येतोय, थोडा इग्नोर करा, आरूसा आवाज। दुसऱ्या दिवशी विनायक वाकचोरे म्हणतो की उद्यापासून माझे व्लॉग येणार नाही। आज तर त्याचा व्लॉग आलेला नाही आहे। ते ऐकताच मला तर शॉक लागला। मी म्हटलं हे माताजी, आता आमचं एंटरटेनमेंट कोण करणार? हे तर असं करतील तर मी तर टेन्शनमध्ये आले। तुम्हाला असं वाटलं असेल की मी जेवण पण नसेल केलं, असं काही नाही आहे, मी तर पोटभर जेवण केलंय। तुम्ही केलं ना? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि त्यांची पब्लिक जर आपला व्लॉग बघत असेल, आपला रोस्टिंग व्हिडिओ बघत असेल, तुम्हाला जर रोस्टिंग व्हिडिओ आवडेल तर आपण पुढचा रोस्टिंग व्हिडिओ नक्की घेऊन येऊ, आणि कोणावर पाहिजे तेही कमेंट करून नक्की सांगा। आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
तर हां, पुढे तुमचे थंबनेल बघून घ्या, तुम्ही वाचून घ्या काय काय म्हणता, काय काय नाही. आणि त्यांची आई या भांडणामुळे आजारी पडली. त्यांना या लोकांना थोडीही अक्कल नाही. या लोकांनी आई आपल्यामुळे आजारी पडली. हिने एकटीने आपल्या तिघं भावांना सांभाळलं आहे गड्या, की काय त्यांना थोडंही काही वाटत नाही आहे. त्यांची आईने आजारपणामुळे पलंग पकडला आहे आणि हा संदीप वाकचुरे आईला फोन करून सांगतो, की मला माझा हिस्सा देऊन टाक. आता संदीप वाकचुरे आईला म्हटला, विनायक वाकचुरेने लगेच व्हिडिओ टाकला. वापस संदीप वाकचुरेचा रिप्लाय आला, की मी असं म्हटलं नाही, विनायकने मला सांगितलं बोलायला. यांच्यात कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे हे मला तर हा सगळा एक स्क्रिप्टेड प्लॅन वाटतोय. स्क्रिप्ट वाटते सगळी, बाकी काही नाही दुसरं. हे सगळं प्लॅनिंगवर चाललंय आणि 2 दिवसात यांची प्लॅनिंग संपणार आहे आणि आपल्याला सांगणार आहे, सांगतील की आम्ही तुमच्यावर प्रँक केलाय आणि आमचे व्हिडिओ आता येणार नाहीत. आता आमचे व्हिडिओ एकत्र येतील. तर सोडा त्यांचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.